नमस्कार. काव्य जान्हवी या माझ्या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. मी आज आपल्या समोर विंदा करंदीकरांची सब घोडे 12% ही कविता सादर करून दाखवणार आहे. अं, तर जितकी डोकी तितकी मते, जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते, जितकी शिते तितकी भूते, कोणी जहाल कोणी मवाळ, कोणी जहाल कोणी मवाळ, कोणी सफेद कोणी लाल, कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ, कोणी ढिलं कोणी घट्ट, कोणी कच्चे कोणी पक्के, सब घोडे 12%. गोड गोड जुन्याच थापा, गोड गोड जुन्याच थापा, तुम्हीच पेरा तुम्हीच कापा, जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग, तुम्ही तरी करणार काय आम्ही तरी करणार काय, त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय, जुना माल नवे शिक्के, सब घोडे 12%. जुना माल नवे शिक्के, सब घोडे 12%. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी, जिकडे टक्के तिकडे टोळी, जिकडे टक्के तिकडे टोळी, ज्याचा पैसा ज्याची सत्ता, पुन्हा ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता, पुन्हा पुन्हा जुनाच स्वार, मंद घोडा अंध स्वार, पुन्हा पुन्हा जुनाच स्वार, मंद घोडा अंध स्वार, याच्या लाथा त्याचे बुक्के, सब घोडे 12%. सब घोडे चंदी कमी, सब घोडे चंदी कमी, कोण देईल याची हमी, डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी, कुणीतरी देईल म्हणा मीच फसवीन माझ्या मना, कुणीतरी देईल म्हणा मीच फसवीन माझ्या मना, भुकेपेक्षा भ्रमाची गाजर दाखवत साऱ्यांना, भ्रमाची गाजर दाखवत साऱ्यांना, पुढ्यात घेऊ वेगळेच मुद्दे, पुढ्यात घेऊ वेगळेच मुद्दे, ज्यांच्यामुळे जागेल अस्मिता, सारे एकमेकांना घालतील गुद्दे, ज्यांच्या सारे एकमेकांना घालतील गुद्दे, कार्यकर्ते जातील नाहक बळी, कार्यकर्ते जातील नाहक बळी, भाजून घेऊ आपली पोळी, कार्यकर्ते जातील नाहक बळी, भाजून घेऊ आपली पोळी, विकास कामे तशीच ठेवू, विकास कामे तशीच ठेवू, पुन्हा तीच आश्वासनं देऊ, सगळी कापूस कोंड्याची गोष्ट, सगळी कापूस कोंड्याची गोष्ट, अंत जिचा नाही स्पष्ट, पुढे काय होणार, पुढे काय होणार हे साऱ्यांना माहीत असतं, पुढे काय होणार हे साऱ्यांना माहीत असतं,
तरी नव्या जोमाने मांडू नवा डाव. तरी नव्या जोमाने मांडू नवा डाव. हावाला ठेवून देवावर खेळू पुन्हा डाव. झालंच काही मनाजोग तर डाव देवाचा. झालंच काही मनाजोग तर डाव देवाचा. नाही झालं तसं तर डाव भूताचा. नाही झालं तसं तर डाव भूताचा. कारण या खेळात नेते जनता कोणीच कशाचीही जबाबदारी घेत नाही. कारण या खेळात नेते जनता कोणीच कशाचीही जबाबदारी घेत नाही. सगळा कारभार राम भरोसे, पण पहाट काही होत नाही. उद्याच्या प्रतीक्षेत राहतो आपण, आज नीट पाहत नाही. उद्याच्या प्रतीक्षेत राहतो आपण, आज नीट पाहत नाही. लक्षात घ्या दोस्त हो, कितीही वाट पाहिली तरी उद्या कधीच येत नाही. उद्या कधीच येत नाही. तर ही माझी कविता आपल्याला कशी वाटली ते सांगा. एकंदरच हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. YouTube वरती मी सर्वांच्या प्रतिक्रियांचं स्वागत करते. कृपया प्रतिक्रिया द्या. मी असं बघितलं की बरेच जण बघतात व्हिडिओ पण प्रतिक्रिया देत नाहीत. सो कृपा करून प्रतिक्रिया द्या. आपल्या प्रतिक्रियांची आशा आहे मला, आणि दोन्ही प्रकारच्या साधक बाधक दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया द्या, जेणेकरून मी आणखीन चांगल्या प्रकारे सादरीकरण करू शकेन. बाकी मी भेटणारच आहे तुम्हाला नवीन कविता घेऊन पुन्हा. तेच सांगायचं होतं की ही कविता मुद्दामून, म्हणजे विंदा करंदीकरांच्या सद्गुणे 12% बद्दल म्हणते मी, कारण तर ती कविता मुद्दामून नंतर घेतली होती की ह्यावेळी तरी काहीतरी बदल होईल, पण नाही. तेच आमदारांच्या बद्दलचं जे काही चाललेलं असतं, मग त्यांची भीती, मग त्यांना एका स्थानावरती ठेवणं आणि वॉच ठेवणं, हा सगळा प्रकार ह्यापूर्वीही काही इलेक्शनमध्ये घडलेला आपण पाहिलाय. त्याच्याही आधी असेच प्रकार घडत होते. बाजू फक्त वेगळ्या होत्या. त्यामुळे शासक बदलत असतात, डाव तोच असतो. त्यामुळे ही कविता म्हणजे विंदांची कविता अजून तरी कालबाह्य झालेली नाही. अशा कविता कालजयी असतात, पण ह्या कविता कालबाह्य व्हाव्यात, इररिलेव्हंट वाटाव्यात असं आपल्या मनात आतमध्ये कुठेतरी आपल्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षात नाही तसं घडत. म्हणजे आता आता आपला प्रजासत्ताक दिन येतोय. 67वा प्रजासत्ताक दिन आपला येतोय. त्यामुळे आपण म्हणतो 67 वर्ष झाली हे संविधान आपल्याला लागू झालेला, पण परिस्थिती काही बदलताना दिसत नाही आपल्याला. सो 67व्या वर्षानंतर तरी चांगलं काही होईल अशी आशा ठेवूया. आणि कवितांचा कार्यक्रम तर चालू राहीलच. मी हा कार्यक्रम कशाला करते हेही अनेकांचं म्हणणं असतं की ही जी काही एकट्याची मैफिल मी मांडली आहे ती मी नेमकी कशा करता मांडली आहे. तर निव्वळ माझा वेळ घालवणं म्हणून मी हे मांडलेलं नाही. हे मांडण्यामागे एक कारण असं आहे की जुन्या काही कविता पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचाव्यात, त्या दिसाव्यात, सांगितल्या जाव्यात, यांची पार्श्वभूमी सांगता यावी, आणि जे काही मला सुचतंय, जी काही लहान मोठी माझी नरोटी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवावी, इतकाच ह्याचा हेतू आहे. बाकी ह्यातून काही अभिप्रेत नाही. तर आपल्याला हे सगळं कसं वाटतंय नक्की कळवा, आणि काही बदल सुचवावेसे वाटले तर नक्की सुचवा. मी आपल्या अभिप्रायांची अभिलाषी आहे. प्रयत्न सुरू राहतीलच. धन्यवाद.